विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाचवी गणित घटक 5वा अपूर्णांक भाग 1 यामध्ये आपण अपूर्णांकाची ओळख, अपूर्णांक ही संकल्पना तसेच सममूल्य अपूर्णांक हा सर्व भाग पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पाचवी वर्गातील 5वा घटक अपूर्णांक हा आपण पाहत आहोत। सुरुवातीला आपण अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणार आहोत। त्यानंतर अपूर्णांकाची ओळख हा घटक समजून घेऊयात। त्याच्यानंतर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे समजून घेऊयात। त्यानंतर सममूल्य अपूर्णांक मिळवायचा कसा हा पॉइंट समजून घेणार आहोत आणि त्यानंतर उदाहरण संग्रह 17 हा सोडवून घेणार आहोत आपण। चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला। पहिला घटक आहे अपूर्णांक। तर अपूर्णांक म्हणजे काय व समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे। ही ओळख आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये करून घेतली आहे। जे पूर्ण नसेल किंवा एखाद्या पूर्ण भागाचा काही भाग घेणे यालाच काय म्हणायचं, अपूर्णांक म्हणतात। समजा या ठिकाणी एक आयताकार भाग आहे। एक आयत आकार भाग आहे, तो काढून घेते मी। आणि या आयताचे आपण दोन भाग केले। तसेच याचा एक भाग आपण लाल रंगाने रंगवून घेऊयात। तर आता या आयतामध्ये एक भाग रंगवलेला झाला आणि एक भाग न रंगवलेला झाला। मग आता रंगवलेला भाग कसा काढायचा? रंगवलेला भाग बरोबर, या आयताचे एकूण भाग किती आहेत? 2। मग एकूण भाग जे असतात ते छेदामध्ये लिहायचं 2 आणि त्यापैकी रंगवलेला भाग किती आहे? एक भाग आहे, तो येतो अंशात। म्हणून रंगवलेला एकूण भाग बरोबर 1/2। तसेच न रंगवलेला भाग देखील आपल्याला यावरून काढता येतो। न रंगवलेला भाग बरोबर, तर एकूण भाग किती? परत एकदा 2 आणि न रंगवलेला भाग किती आहे? 1। हा झाला न रंगवलेला भाग बरोबर 1/2। इथे आपण दुसरं उदाहरण घेऊयात आता। हे पहा, इथे मी 6 एका आकाराची चौरस काढलेली आहेत। किती? एकूण 6 काढून घेतले आहेत। 1 2 3 4 5 आणि 6। आणि समजा यापैकी मी 3 चौरस हे रंगवून घेते। तर 6 पैकी मी 3 चौरस रंगवून घेतले। आता यातला रंगवलेला भाग किती आहे तो आपण काढू। रंगवलेला भाग बरोबर, एकूण किती चौकोन आहेत? 1 2 3 4 5 6, तर ते छेदामध्ये लिहायचे। एकूण असणारी संख्या छेदामध्ये, एकूण आहेत 6 आणि त्यापैकी रंगवलेले भाग किती? 1 2 3, तर 3 भाग रंगवले आहेत। म्हणून रंगवलेला भाग किती झाला? 3/6 आणि न रंगवलेला भागही आपल्याला काढता येईल यावरून। न रंगवलेला भाग बरोबर 1 2 3, 3 भाग रंगवलेले नाहीत आणि एकूण किती आहेत? चौकोन 6, ते छेदात लिहा। न रंगवलेले 1 2 3 आहेत, म्हणून न रंगवलेला भाग देखील 3/6 येईल। या पद्धतीने आपण अपूर्णांक ही संकल्पना पाहिलेली आहे। त्याबरोबरच अपूर्णांकाचं वाचन व लेखन हा सर्वच भाग यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे। तर आता यानंतर पाहूयात पुढील भाग, सममूल्य अपूर्णांक। सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया। सम म्हणजे काय? सारखी, आणि मूल्य म्हणजे काय? किंमत। तर सारखी किंमत असणारे अपूर्णांक म्हणजेच काय? सममूल्य अपूर्णांक। तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे लक्षात घ्या, सारखी किंमत असणारे अपूर्णांक। तर ही संकल्पना आपण समजावून घेत असताना
या ठिकाणी आपण एक चौरस काढून घेतला आहे आणि या चौरसाचे 2 भाग करून त्यातील एक भाग रंगवून घेते मी. तर चौरसाचे 2 भाग आहेत, त्यातील एक भाग रंगवलेला, एक भाग न रंगवलेला. तर आता रंगवलेला भाग कसा काढायचा? रंगवलेला भाग बरोबर एकूण भाग किती? 2 समान भाग आहेत म्हणून छेदात 2 लिहा. आणि रंगवलेला भाग किती आहे? तर एक भाग रंगवलेला आहे हा, म्हणून तो अंशाच्या ठिकाणी लिहायचं. 1/2 भाग. मग रंगवलेला भाग किती झाला या आकृतीचा? 1/2. समजलं? आता पुढचं उदाहरण आपण पाहूयात. मी याच आकृतीमध्ये आणखी याचे समान भाग करून घेते. तर किती झाले याचे समान भाग? 4 झाले. 1 2 3 4. आता ह्यामध्ये रंगवलेला भाग किती येईल? या आकृतीमध्ये रंगवलेला भाग बरोबर एकूण भाग किती झाले? 4. तो छेदाच्या ठिकाणी लिहायचं 4. आणि रंगवलेले किती आहेत? 1 2. समजलं का? आता पुढचं उदाहरण पाहूया. मी याच आकृतीमध्ये याचे आणखी समान भाग करून घेते. आता एकूण किती झाले भाग? 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 भाग हे एकूण भाग झाले. मग रंगवलेला भाग काढायचा आहे आपल्याला या आकृतीचा. रंगवलेला भाग बरोबर एकूण भाग किती आहेत? 8. आता रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3 4. तर 4/8 भाग हा रंगवलेला आहे. यानंतर आणखी याचे समान भाग करून घेते मी तुम्हाला पुढचं उदाहरण सांगायला. तर आता या आकृतीमध्ये रंगवलेला भाग आपल्याला या आकृतीचा काढायचा आहे. व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोपा आहे. अपूर्णांक काही अवघड नाही यात. आता या आकृतीचे एकूण भाग किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर एकूण झाले भाग 16. यापैकी 16 पैकी किती भाग रंगवलेला आहे? तर 8 भाग रंगवलेले आहेत पहा. म्हणून अंशाच्या ठिकाणी 8. तर किती भाग झाला रंगवलेला? 8/16. विद्यार्थी मित्रांनो, हा जो रंगवलेला भाग आहे की नाही तो मी बदललेला नाही. जो सुरुवातीला होता तोच आताही आहे. पण याच्या ज्या किमती बदलल्या आहेत ह्या त्या 1/2 2/4 4/8 8/16 ह्या वेगवेगळ्या किमती ह्याच अपूर्णांकात सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे सर्व काय आहेत? यांची किंमत एकच आहे. म्हणून यासारख्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो? सममूल्य अपूर्णांक. म्हणजे या ठिकाणी 1/2 2/4 4/8 आणि 8/16 हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत. यानंतर पाहूयात पुढचा भाग, सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा. तर आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे? सममूल्य अपूर्णांक मिळवणे. तर लक्षात घ्या, सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा किंवा कसा मिळवायचा हे अतिशय सोपं आहे. इथे एक उदाहरण घेऊया आपण. मी हे समान आकाराचे चौकोन काढलेले आहेत 6. 1 2 3 4 आणि 5 6 असे 6 चौकोन समान काढून घेतलेले आहेत, समान भाग. यापैकी आपण 2 भाग रंगवून घेऊया. त्याचे 6 पैकी 2 भाग रंगवून घ्यायचे. रंगवून घेतले. तर एकूण 6 पैकी 2 रंगवलेले भाग आहेत आपले. म्हणून रंगवलेले भाग बरोबर किती? एकूण किती भाग? 6. म्हणून ते छेदात. 6 पैकी 2 भाग रंगवलेले, ते अंशात. 2/6 भाग रंगवलेला झाला. आता आपण या भागांचे आणखी काही भाग करून घेऊयात समान. तर आता एकूण किती झाले भाग? खालचे 6 वरचे 6 एकूण 12 भाग झाले. मग आता ह्या 12 भागांचे रंगवलेले भाग काढू आपण. रंगवलेले भाग बरोबर एकूण भाग किती आहेत? 12. हे 6 आणि हे 6 12 झाले.
12पैकी किती रंगवले आहेत? 1 2 3 4. तर रंगवलेले भाग किती झाले या आकृतीचे? 4/12. तर या ठिकाणी 2/6 आणि 4/12 यांची किंमत ही सारखीच आहे. म्हणून 2/6 बरोबर 4/12. कसं काय? बेत्रिक 6 किती येतो याचं भागाकार? 1/3 आणि ह्याचंही 4 1 4 4 3 12 याचंही 1/3. म्हणून हे काय झाले? दोन्ही सारखे अपूर्णांक झाले. तर पहा या ठिकाणी आपण ही रेष ओढून त्याला डबल केले आहे. हे पण आपल्याला चित्रात दिसतंय की नाही? त्याला डबल केलंय. म्हणून 2 गुणिले 2 करूयात. तसेच 6ला देखील 2 ने गुणू, डबल केलंय. याचा गुणाकार किती येणार? 2 दुणे 4 6 दुणे 12. 4/12 हा सममूल्य अपूर्णांक होईल. तसेच त्याचप्रमाणे समजा आता ह्या 2/6ला 3 ने गुणू आपण अंशाला आणि छेदाला. 2 गुणिले 3 6 गुणिले 3 6/18 होईल. 6×3 = 18. तर हा 6/18 सुद्धा सममूल्य अपूर्णांक होईल. जर तुम्हाला सममूल्य अपूर्णांक मिळवायचा असेल तर छेदाला तसेच अंशाला समान संख्येनेच गुणायचं किंवा भागायचं. याला भागाकार करून सुद्धा येतं. पहा इथं सांगते मी. 2/6 लिहू. याला भागिले एकाच संख्येने भागायचं. 2 ने भागू आपण. तर ह्यांचा भागाकार काय येणार? बेक बे आणि यांचा काय येणार? बेत्रिक 6. 1/3 आला हा भागाकार. हा अपूर्णांक याला 2 ने भागलं तर 1 येतं आणि 6ला 2 ने भागलं तर 3 येतं. म्हणजे 1/3 हा सुद्धा काय झाला? सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो छेद व अंशाला समान संख्येने गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. तर काय? छेदाला व अंशाला समान संख्येने गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळवता येतो. तर हा झाला सममूल्य अपूर्णांक मिळवणे हा पॉइंट. आता पुढचा घटक पाहूयात आपण. उदाहरण संग्रह 17. पहिला प्रश्न आहे, त्यातील काही सममूल्य अपूर्णांक दिलेले आहेत. त्यावरून चौकटीत योग्य ती संख्या लिहायची आहे. तर पहिली संख्या आहे पहा 1/2 बरोबर चौकट छेद 20. तर आता यामध्ये 2ला कितीने गुणले म्हणजे 20 येईल? तर 2ला 10 ने गुणलं म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर काय येणार? 20. तसंच 1ला देखील 10 ने गुणलं तर उत्तर काय येणार? 10/20. दुसरं उदाहरण काय आहे पहा 3/4 बरोबर 15 चौकट. आता इथे 3 गुणिले 5 केलं तर 15 उत्तर येतं. 3×5 = 15. 3 गुणिले 5 बरोबर 15. तसंच 4 गुणिले 5 काय येणार मग? 20. 15/20. चौकटीत 20 हे उत्तर येणार. आता तिसरं उदाहरण पहा 9/11. 9ला कितीने गुणलं म्हणजे 18 येतं? तर 9 गुणिले 2 बरोबर 18. तसेच 11 गुणिले 2 बरोबर काय येणार? 22. त्यानंतर चौथं उदाहरण आहे 10/40 बरोबर चौकट छेद 8. तर आता इथे भागाकार करावा लागेल आपल्याला. 40ला कितीने भागलं म्हणजे 8 येईल उत्तर. तर 40ला 5 ने भागलं म्हणजे उत्तर 8 येणार. तसंच 10ला 5 ने भागलं म्हणजे भागाकार काय येणार? 2. 5 दुणे 10. 2/8. 5चं उदाहरण पाहूया 14/26 बरोबर चौकट छेद 13. 26/2 करावं लागेल इथे. उत्तर येणार आपल्याला 13. तसंच 14/2 बरोबर 7 येणार इथं चौकटीत. 6वं उदाहरण पहा चौकट छेद 3 बरोबर 4/6. आता इथे गुणाकार करावा लागतोय. 3 गुणिले 2 बरोबर 6. तसंच कोणत्या संख्येला 2 ने गुणलं म्हणजे गुणाकार 2 येतो? तर 2ला 2 ने गुणलं म्हणजे गुणाकार 4 येतो. म्हणून चौकटीत येणार 2. त्यानंतर 7वं उदाहरण आहे 1 छेद चौकट बरोबर 4/20.
ह्या 4ला जेव्हा 4नेच आपण भागतो तेव्हा भागाकार काय येतो 1. तसेच 20ला 4ने भागल्यानंतर उत्तर काय येणार 5. 4 पंचे 20. 5 येणार या चौकटीत उत्तर. 4 पंचे 20 येतं. 8वं उदाहरण आहे चौकट छेद 5 बरोबर 10/25. 5ला 5ने गुणलं म्हणजे उत्तर येतं 25. तसेच 2ला 5ने गुणलं म्हणजे उत्तर येतं 10. 2 पंचे 10 म्हणून याचं उत्तर येणार 2. हे जे आपण गुणाकार भागाकार केलेले आहेत ते तुम्ही तोंडी करा आणि उत्तरं लिहा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर दुसरा प्रश्न आहे पुढील प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असणारा आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. म्हणजे या ठिकाणी छेद 18 पाहिजे. मग छेद 18 असेल तर इथे पहा आता पहिलं उदाहरण 1/2 आहे. 1/2 छेद 18 पाहिजे. मग आता याला कितीनं गुणावं लागेल तर 1/2ला एकाच संख्येने गुणावं लागेल. 1/2 2च्या पाड्यात 9व्या स्थानी 18 येतं म्हणून 2 गुणिले 9 अंशालाही 9नेच गुणायचं. 9/18 उत्तर येणार. त्याचप्रमाणे 2/3 आता 3च्या पाड्यात 18 हे कितव्या स्थानी आहे तर 6व्या स्थानी आहे म्हणून 2/3ला 6ने भागायचं गुणायचं. छेद येणार आपला 18. 6 दुणे 12. 12/18 उत्तर येणार. इथे पहा प्रत्येक उत्तराचं छेद कुठला असला पाहिजे 18 असायला पाहिजे. तर आता पुढचं उदाहरण आहे 4/6. 4/6 आता 6च्या पाड्यात 3ऱ्या स्थानी 18 आहे. सायंत्रिक 18 म्हणून 3ने गुणायचं. वर ही 4ला 3नेच गुणायचं. 4×3 = 12 सायंत्रिक 18. 12/18. चौथं उदाहरण आहे पहा 2/9. आता या 2/9ला 2ने गुणावं लागेल म्हणजे 18 उत्तर येईल. 2 दुणे 4 9 दुणे 18. पाचवं उदाहरण आहे 7/9. या 7/9ला आता कितीने गुणावं लागेल तर 2नेच गुणावं लागेल. 14 7 दुणे 14 आणि 9 दुणे 18. छेदाला 18. आता पुढचं आहे 5/3. तर 5/3ला कितीने गुणावं लागेल 6ने म्हणजे छेदाला 18 येईल. सायंत्रिक 18. 5×6 = 30. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो पहा. यानंतर पाहूया पुढचा तिसरा प्रश्न. तिसरा आहे पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 5 असणारा अपूर्णांक मिळवा. तर इथं 5 छेदामध्ये उत्तर यायला पाहिजे आणि भागाकार करायचा आहे आपल्याला इथे. आता पहिली संख्या आहे 6/15. तर छेदामध्ये 5 यायला पाहिजे म्हणून कोणत्या संख्येने भागावं लागेल आता याला तर 3ने. 3×5 = 15 आहे म्हणून इथं काय येणार छेदाला येणार 5. 3×5 = 15. 3 दुणे 6. भागाकार येणार 2/5. तसंच पुढची संख्या 10/25. आता 25ला 5ने भागलं म्हणजे छेदात उत्तर येणार 5 आणि 5ने 10लाच भागलं म्हणजे 5 दुणे 10. त्यानंतर 12/30. तिसरी संख्या आहे. आता ह्या 30ला इथे 6ने भागावं लागेल. 6 पंचे 30 आणि 6ने 12ला भागावं लागेल. 6 दुणे 12 6 पंचे 30. तसेच पुढचं चौथं उदाहरण आहे 6/10. आता ह्याला कितीने भागावं म्हणजे आपला भागाकार 5 येईल 2ने. तसेच ह्यालाही 2नेच. 2×6 2 पंचे 10. तसंच 21/35. 5वं उदाहरण. आता याला 7च्या पाड्यात 5व्या स्थानी 35 आहे. 7×5 = 35. तसेच 7×21 3/5. अशा पद्धतीनं हा तिसरा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. चौथा प्रश्न. खाली दिलेल्या अपूर्णांकातून सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या शोधायच्या आहेत. तर इथे पहिली संख्या घेऊया छोटी संख्या 2/3. तर याची जोडी शोधायची आहे आपल्याला. 2/3 बरोबर आता 3च्या पाढ्यातील संख्या शोधायची आहे आपल्याला आणि 2च्या पाढ्यातील. तर 2/3 बरोबर काय येईल 18/27. ही झाली पहिली जोडी. त्यानंतर दुसरी जोडी पाहूयात 5/7. याची जोडी कोणती आहे ते शोधूयात आता आपण. 5/7
आता 7च्या पाढ्यातील आणि 5च्या पाढ्यातील असे अपूर्णांक असणारी संख्या कोणती आहे? तर 10/14. 5च्या पाढ्यात 10 आहे आणि 7च्या पाढ्यात 14 आहे. त्यानंतर तिसरी जोडी शोधू. 511 बरोबर कोणती येईल संख्या किंवा अपूर्णांक? 11च्या पाढ्यातील पहा एकच संख्या आहे इथं 33, म्हणून हा अपूर्णांक येईल 15/33. त्यानंतर 7/9. 7/9ची कोणती येईल जोडी? आता कोणती राहिली आहे 7/9ची? तर 14/18 ही संख्या येईल. पुढचा शेवटचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 5वा. खालील अपूर्णांकाशी सममूल्य असे 2 सममूल्य अपूर्णांक तयार करा. तर हे जे अपूर्णांक दिलेले आहेत त्याशी समान असणारे अपूर्णांक तयार करा असे सांगितलं आहे. तर पहिलं उदाहरण आहे 7/9. तर आपल्याला याचे 2 सममूल्य अपूर्णांक पाहायचे आहेत. तर याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर काय येईल पहा. 7/9 पहिला अपूर्णांक आपण शोधू. 7/9 बरोबर आता 7ला आणि 9ला एकाच संख्येने गुणायचं म्हणजे एक अपूर्णांक मिळेल आपल्याला. इथे आपण 2ने गुणू दोन्हीला अंश आणि छेदाला. तर काय येईल उत्तर? 7 दुणे 14, 9 दुणे 18 हा मिळाला पहिला सममूल्य अपूर्णांक 7/9चा. आता दुसरा शोधू. 7/9 बरोबर आता ह्यालाही एकाच संख्येने गुणायचं अंशाला आणि छेदाला. 7×3 = 21 छेद 9×3 = 18. तर 7/9चे हे मिळाले 2 सममूल्य अपूर्णांक. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 4/5 आहे संख्या. तर 4/5 ह्याचं पहिला सममूल्य अपूर्णांक शोधून काढूयात आपण. 4/5 ह्यालाही एकाच संख्येने गुणायचं. ह्याला 3ने गुणू. तर 4×3 = 12 आणि 5×3 = 15 हा मिळाला पहिला अपूर्णांक. त्यानंतर दुसरा अपूर्णांक शोधू 4/5चा. तर 4/5ला एकाच संख्येने गुणायचं. याला आपण 4ने गुणू. तर 4×4 = 16, 5×4 = 20 16/20. तर हे झाले 4/5चे 2 सममूल्य अपूर्णांक. त्यानंतर शेवटचा तिसरा प्रश्न पाहूया यातील. 3/11. तर 3/11 या संख्येचा सममूल्य अपूर्णांक पहिला आपण शोधू. तर 3/11ला आपण 7ने गुणूयात. 7×3 = 21 आणि 11×7 = 77 हा मिळाला पहिला सममूल्य अपूर्णांक. दुसरा शोधूयात. 3/11 बरोबर 3/11 गुणिले याला आपण 2ने गुणूयात. कोणत्याही संख्येने गुणलं पाहिजे पण अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं. 3 दुणे 6, 11 दुणे 22. तर हे झाले 3/11चे 2 सममूल्य अपूर्णांक. तर जेव्हा असं गुणाकार करायचा असतो तेव्हा आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो पण अंश आणि छेदाला त्या एकाच संख्येने गुणावं लागतं. तर या पद्धतीत आपण सममूल्य अपूर्णांक हा भाग समजून घेतला आहे. या पुढचा भाग पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं खूप अभ्यास करत राहा.